आज आपण दुसऱ्या प्रकरणातील एक अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक बघत आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे करणी. बघा, करणी. आता करणी म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 5 ही परिमेय संख्या आहे, पण जर मी 5ला असं लिहिलं वर्गमुळात 5 तर याचं उत्तर निघत नाही. उत्तर निघत नाही म्हणजे उत्तर काढलं तर पॉईंटमध्ये येणार, आणि जी पॉईंटमधली जी संख्या आहे दशांशमधली ती अखंड आवर्ती आहे, म्हणजे याचं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे याचं उत्तर अपरिमेय आहे. मग या अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात त्यांना आपण करणी असं म्हणतो, की ज्या वर्गमुळात घनमुळात लिहिल्या की त्यांचं उत्तर निघत नाही, म्हणजे त्यांचं उत्तर परिमेय संख्या येत नाहीत. आता उदाहरणार्थ समजा मी लिहिलं घनमुळात 10. तुम्हाला माहिती आहे 10चं घनमूळ निघत नाही, म्हणजे उत्तर जर काढलं तर ते पॉईंटमध्ये येणार, आणि पॉईंटमध्ये आल्याच्या नंतर जी पॉईंटमधली संख्या आहे ती नुसती अखंड येणार, आवर्ती येणार नाही. त्यामुळे ही जी अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात त्यांना आपण करणी असं म्हणतो. बघा, 5 ही परिमेय संख्या आहे, परंतु वर्गमुळात 5 परिमेय नाही. मग एनव्या मुळात ज्या संख्या आपण लिहितो, एनव्या मुळामध्ये ज्या संख्या एकतर त्या परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. मग ज्यांचं उत्तर एनव्या मुळात लिहिल्याच्या नंतर अपरिमेय येतं त्या संख्या ह्या करणी असतात. सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं. बघा, एन म्हणजेच एनवे मूळ. आता करणीची सोपी व्याख्या जर करायची म्हणा, आता मी समजा लिहिलं वर्गमुळात 25, ही संख्या करणी येणार नाही, कारण याचं उत्तर 5 येतं. किंवा मी लिहिलं घनमुळात 8, 8चं घनमूळ, 8चं घनमूळ उत्तर येतं 2, कारण 8 हा 2चा घन आहे, त्याच्यामुळे ही संख्या करणी येणार नाही. मग आता करणीची व्याख्या बघा काय दिली त्यांनी, की अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, ह्याच्यामध्ये एनव्या मुळात ए, एनव्या मुळात ए बरोबर, ही जी संख्या आहे आणि हे जे चिन्ह आहे नुसतं हे, याला करणी चिन्ह म्हणतात. बघा, एन या संख्येला करणीची कोटी म्हणतात. ही नेहमी 1 पेक्षा मोठी असते. एक एनची किंमत नेहमी 1 पेक्षा मोठी असते, नैसर्गिक संख्या. आणि आतमधली जी आहे ए ही संख्या आहे तिला करणीस्थ संख्या म्हणतात. आता बघा, इथे एची किंमत 7 आहे आणि एनची किंमत 3 आहे, म्हणजेच घनमुळात 7 ही करणी आहे, कारण घनमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. आता बघा, एची किंमत 27 आणि एनची किंमत 3, म्हणजेच घनमुळात 27. याचं उत्तर निघतं 3. 3 उत्तर ही अपरिमेय संख्या नाही आहे, परिमेय आहे, त्यामुळे ही करणी नाही. लक्षात घ्या, अगोदर आपलं परिमेय आणि अपरिमेय झालेलं आहे. परिमेय संख्या म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपातल्या ज्या संख्या असतात, म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या, सगळ्या पूर्ण संख्या, सगळ्या पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. ज्या संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो त्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. मग आता घनमुळात 27चं उत्तर निघतं 3, त्यामुळे ही अपरिमेय संख्या नाही, म्हणून ही करणी नाही. आता बघा, घनमुळात 8, मग 8 जर केलं तर घनमुळात 8 हे जो उत्तर काय येतं 2, त्यामुळे ही संख्या सुद्धा करणी नाही. घनमुळात 8 ही करणी आहे का, तर नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत की आज आपण घनमुळात 8 ही करणी नाही आहे, बरोबर. आता चौथ्या मुळात 8 याचा विचार करा. बघा, चौथ्या मुळात 8 हे कोणाचं चौथं मूळ आहे का, नाही, त्यामुळे ही संख्या काय आहे, करणी आहे. आज आपण या प्रकरणात फक्त ज्यांची कोटी 2 आहे, म्हणजे वर्गमुळात ज्या संख्या लिहिलेल्या आहेत अशा करणींचा विचार करणार आहोत, म्हणजे त्यांना वर्गकरणी असं म्हणतो आपण. वर्गकरणीच बघणार आहोत या प्रकरणात. वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, वर्गमुळात 42 अशा प्रकारच्या करणींचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजेच थोडक्यात करणी म्हणजे काय ते मी इथे समजून सांगतो. एनव्या मुळात ए याला करणी कधी म्हणायचं, याचं उत्तर हे काय पाहिजे, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आणि हा जो एन आहे, एन हा 1 पेक्षा मोठा असतो. आणि ही जी आतमधली जी संख्या आहे ए, ही कशी पाहिजे, धन संख्या पाहिजे, धनपरिमेय. ही आतमधली जी संख्या आहे ही धनपरिमेय असायला पाहिजे. तर अशा प्रकारच्या संख्येंना आपण काय म्हणायचं आहे, करणी. आता करणीचा जो पुढचा टॉपिक आहे, सोपं रूप म्हणजे काय. आता बघा, इथे सोपं रूप म्हणजे काय, इथे वर्गमुळात 48 लिहिलेलं आहे,
मग ह्याच्या आतमध्ये अशी फोड करायची गुणाकारच्या स्वरूपातल्या की एका संख्येचं वर्गमूळ बाहेर निघलं पाहिजे. मग कारण ह्या वर्गमुळात आहेत म्हणून बघा 16 गुणिले 3 16 त्रिक 48. मग 16चं वर्गमूळ बाहेर निघतं किती आलं 4. बघा सेपरेट लिहिलं वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 4 वर्गमुळात 3. हे झालं त्याचं सोपं रूप. 98 वर्गमुळात. मग हे अशा संख्या पूर्ण वर्ग संख्या माहिती आहे कोणाच्या पाड्यात आहेत पूर्ण वर्गामध्ये 49. 49 गुणिले 2 मग 49चं वर्गमूळ बाहेर येतं किती आलं 7. 7 वर्गमुळात 2 म्हणजे ही जे आहे याला म्हणतात सोपी करणी. अशा सोपी करणी म्हणजे आतमधल्या संख्या आता वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 ह्या अशा काही सोप्या करणी आहेत की त्यांना आता ह्याला सोपं रूप देता करणी आहेत. त्यांना सोपा रूप देता येत नाही कारण ह्याच्यापुढे अजून फोड पडत नाही त्यामुळे त्यांना म्हणायचं सोपं रूप करणींचं. त्यानंतर पुढचा टॉपिक आपल्याला सजातीय करणी. सजातीय करणी म्हणजे काय तर सजातीय करणी म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये 2 करणी सजाती असण्यासाठी त्यांची कोटी सारखी असली पाहिजे. त्याच्यानंतर जी आतमधली करणीस्थ संख्या आहे आतमधली संख्या ती सुद्धा सारखी पाहिजे. म्हणजे बघा ह्या वर्गमुळात 2 वजा 3 वर्गमुळात 2 म्हणजे ह्यांची कोटी 2 आहे याची कोटी 2 आहे याची कोटी 2 आहे. हा 4/5 बाहेर संख्या आहे आतमध्ये 2 आहे 2 आहे 2 आहे. म्हणजे ह्या ज्या करणी आहेत ह्या कोणत्या करणी आहेत सजातीय करणी आहेत. सजातीय करणीमध्ये त्यांची कोटी सारखी असावी लागते आणि करणीस्थ संख्या सुद्धा काय असावी लागते सारखी असावी लागते. त्यांना आपण म्हणायचं सजातीय करणी. त्याच्यानंतर आपण बघा आता 2.3 हा सराव संच बघणार आहोत. ह्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न ह्याची उत्तर आपण डायरेक्ट लिहू शकतो. खाली लिहायचं करणींची कोटी. आता बघा पुढील करणींची कोटी लिहा. आता तुम्ही सांगू शकता बघा पहिली ही आहे ह्याला काय लिहिलं आहे घनमुळात 7. हे 30 बाहेर नाही हा 3 बाहेर नाही आहे हे आतमध्ये असं लिहिलेलं आहे बघा असं ह्याच्या आतमध्ये घनमुळात 7. मग या करणीची कोटी किती आहे 3. मग ह्याच्या हे संख्या लिहायची आणि खाली असं डॅश लिहायचं बघा उत्तराची पद्धत देतो करणीची कोटी बरोबर खाली लिहायचं 3 प्रत्येकाच्या ह्याच्या हे लिहिलं की ह्याच्या खाली ॲरो देऊन लिहायचं उत्तर. काय काय विद्यार्थी ह्याच्या बरोबर असं लिहितात बरोबर 3. हे चूक आहे कारण घनमुळात 7 बरोबर 3 याचा अर्थ काय होतो की 7चं घनमूळ 3 येत आहे. असं कधी गणितामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आता दुसऱ्या गणितात बघा हे गणित आलं ह्याची कोटी किती आली 3. ह्याची कोटी किती आहे बघा खाली उत्तर लिहायचं ॲरो करून. या करणीची कोटी किती आली बघा 2. आता 5 वर्गमुळात ह्याची कोटी किती आली 3. आता 5 वर्गमुळात 12 आहे. काही विद्यार्थी लिहितील की इथे 5 आहेत वर्गमुळात 5 पण वर्गमुळात 5 बघा 5 बाहेर आहेत गुणिले आहेत त्यामुळे याची कोटी किती आली 2. बघा चौथ्या मुळात 10 याची कोटी किती आहे 4 कारण हा 4 आतमध्ये असा आहे चौथ्या मुळात आहे. आणि ह्याची कोटी किती बघा याची 2. याची कोटी किती आहे घनमुळात 18 याची कोटी आहे 3. अशा पद्धतीने तुम्हाला खाली ह्या तोंडी उत्तर आहेत म्हणून त्यामुळे आपण इथंच बघणार आहोत. पुढील करणींची कोटी सांगा म्हणलं की तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पुढील करणींची कोटी किती आहे बघा. ह्याची पहिल्याची 3 दुसऱ्याची 2 काही विद्यार्थी 5 लिहितात पण 5 बाहेर आहे गुणिले. ह्याची कोटी आहे 4 ह्याची कोटी आहे 2 ह्याची कोटी आहे 3. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिला प्रश्न आलेला एकदम सोपा आहे. आता दुसरा प्रश्न बघणार आहोत आपण. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय विचारलं आहे पुढीलपैकी कोणत्या संख्यिक करणी आहे ते सांगा. आता बघा पहिलं घनमुळात 51 ह्याचं उत्तर निघतं का ह्याचं उत्तर निघतं का सांगा बरं. 51चं घनमूळ निघतं का नाही निघत. म्हणजेच ही कोणती अपरिमेय संख्या आहे. ही अपरिमेय आहे म्हणजे याचं उत्तर जर काढलं तर पॉईंटमध्ये येणार आणि अखंड आवर्ती आहे त्यामुळे ही संख्या काय आहे करणी आहे. कारण ह्याचं उत्तर कारण जर लिहायला सांगितलं कारण ही अपरिमेय संख्या आहे. काय आहे याचं उत्तर काय येतं अपरिमेय. बघा ह्याच्यामधली जी 3 आहे ही एकपेक्षा मोठी आहे म्हणजे धन आहे. आतमधली संख्या जी आहे 51 ती सुद्धा धन आहे आणि ह्याचं उत्तर निघत नाही त्यामुळे ही संख्या काय आहे करणी आहे. म्हणजे ही संख्या करणी आहे पहिलं. आता बघा दुसरं चौथ्या मुळात 16. चौथ्या मुळात 16 मध्ये तुम्ही जर बघितलं तर काय दिसतंय बघा इथे चौथ्या मुळात 16 मध्ये
ह्याचं उत्तर 4 2 गुणिले 2 गुणिले 2 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं तर उत्तर येतं 16. म्हणजे 2चा चौथा घात बरोबर 16 आहे. मग 16चं चौथं मूळ निघतं, याचं उत्तर निघतंय. किती निघतंय? 2. त्यामुळे ही संख्या काय येणार? ही संख्या कर्णी आहे का? तर ही संख्या कर्णी नाही, कारण 16चं चौथं मूळ निघतंय. किती आहे 16चं चौथं मूळ? 2. त्याच्यानंतर बघा, कारण ह्याचं उत्तर लिहायचं. बघा, चौथ्या मुळात जी आहे, चौथ्या मुळात 16 ही परिमेय संख्या आहे. काय आहे? परिमेय संख्या आहे. म्हणून तुम्ही लिहू शकता ही संख्या काय आहे? परिमेय संख्या आहे. म्हणून तुम्ही लिहू शकता की ही संख्या काय आहे? कर्णी नाही. कारण चौथ्या मुळात 16चं उत्तर निघतं 2. त्यामुळे ही कर्णी नाही. त्यानंतर तिसरा बघा, त्यामुळे ही नाही, ही आहे. आता तिसरं बघा, 5व्या मुळात 81, ह्याचं उत्तर निघत नाही. म्हणजे अपरिमेय संख्या ही कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. म्हणून ही संख्या कर्णी आहे. ही संख्या कर्णी आहे. आता बघा पुढचं, म्हणजे पुढचं जर बघितलं तर वर्गमुळात 256. तुम्हाला माहिती आहे 256चं वर्गमूळ निघतं 16. म्हणजे ही संख्या कशी आहे? परिमेय संख्या आली उत्तर. याचं परिमेय संख्या आहे. त्यामुळे ही कर्णी, ही जी संख्या आहे ती कर्णी नाही. तुम्हाला लिहायचं आहे ही संख्या कर्णी नाही. त्यानंतर म्हणजे ही संख्या कर्णी नाही. आता बघा पुढचं जर बघितलं, घनमुळात 64. तुम्हाला माहिती आहे 64चं घनमूळ निघतं. किती उत्तर येतं 64चं घनमुळाचं? 4. 64चं घनमूळ आहे आणि उत्तर निघतं. त्यामुळे ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? परिमेय संख्या आहे. कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. म्हणून ही जी संख्या आहे ही 64चं घनमूळ ही कर्णी नाही. कर्णी नाही. ही संख्या कर्णी नाही. आता पुढे बघा, वर्गमुळात 22/7 ह्याचं उत्तर निघतं का? नाही, अपरिमेय येतं याचं उत्तर. त्यामुळे ही संख्या कर्णी आहे. आता पुन्हा एकदा बघा उजळणी आपली, मी तोंडी सांगतोय. 51चं घनमूळ निघत नाही, म्हणजे उत्तर अपरिमेय संख्या येणार. त्यामुळे ही कर्णी आहे. 16चं चौथं मूळ निघतं, उत्तर येतं 2. त्यामुळे ही कर्णी नाही. 81चं 5वं मूळ निघत नाही, त्यामुळे ही कर्णी आहे. 256चं वर्गमूळ निघतं 16, त्यामुळे ही सुद्धा कर्णी नाही. 64चं घनमूळ निघतं, उत्तर येतं 4, त्यामुळे ही संख्या कर्णी नाही. उत्तर आली नाही पाहिजे त्यांची. 22/7चं उत्तर येतं का? म्हणजे उत्तर म्हणजे आपलं जे उत्तर त्याचं परिमेय संख्या नाही आलं पाहिजे किंवा नैसर्गिक संख्या हे आलं नाही पाहिजे असं. 22/7चं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे ही संख्या कर्णी आहे. म्हणजे याच्यात 2री, 4थी आणि 5वी ही संख्या कर्णी नाही. बाकीच्या 1ली, 3री आणि 6वी ही कर्णी आहे. आता ह्याचा जो पुढचा जो सराव संच आहे तो आपण प्रत्यक्ष सोडून बघणार आहोत. आपण सराव संच 2.3 मधील प्रश्न पहिला आणि दुसरा व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. आता जो चौथा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. आता चौथा प्रश्न आहे, खालील कर्णींना सोपे रूप द्या. आता ज्या आपण या प्रकरणात बघत आहोत त्या सगळ्या वर्गकर्णी आहेत. वर्गकर्णी म्हणजे वर्गमुळात संख्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या ज्या संख्या आहेत ह्या पूर्ण वर्ग कोणाच्या पाड्यात आहेत? म्हणजे पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत बघा. 4, सोपी आयडिया सांगतो. 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 ह्या त्या पाड्यात आहेत का ते बघायचं. कारण या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत.
ह्यांचं वर्गमूळ बाहेर निघतं. एक हे एकाचा वर्ग आहे, दोनाचा, तीनाचा, चाराचा, पाचाचा लाईनीने. हे तुमचं बाद पाहिजे. आता बघा वर्गमुळात 27 आहे. मग ह्याच्यामध्ये हे कोणाच्या पाड्यात येतात तर 9च्या पाड्यात येतात आहे. म्हणजे याचं फोड करायचे आतमध्ये 9 गुणिले 3 9 त्रिक 27. आणि ह्या 9चं वर्गमूळ बाहेर निघतं. किती ना 9चं वर्गमूळ 3. म्हणजे 3 वर्गमुळात 3 हे या करणीचं काय झालं सोपं रूप झालेलं आहे. आता बघा अतिशय सोपा प्रश्न हा. पुढे वर्गमुळात 50. वर्गमुळात 50 ही जी संख्या आहे ह्यामध्ये कोणाच्या पाड्यात येते? ह्याच्यापैकी 4च्या नाही 25च्या पाड्यात आहे. मग ह्याचे 25 गुणिले 2 हे तुम्हाला सुचलं पाहिजे. 25 गुणिले 2 जर केलं तर 25चा वर्गमूळ बाहेर निघतो 5 वर्गमुळात 2. हे झालं या करणीचं सोपं रूप. त्यानंतर तिसरं जर संख्या असेल, तिसरं बघा वर्गमुळात 250. याचं सुद्धा ही अशीच आहे 25 गुणिले 10. आता 25 गुणिले 10 जर केलं तर 25चं वर्गमूळ निघतं 5 5 वर्गमुळात 10. ही कोटी 2च राहणार प्रत्येकाची. फक्त बाहेरची येणारी संख्या बघा ही 5. आता तुम्ही म्हणा सर 10ची फोड पडते 5 गुणिले 2. मग 5 गुणिले 2 जर ह्याची फोड केली 5चं पण वर्गमूळ निघत नाही 2चं पण निघत नाही. त्यामुळे असंच ठेवायचं याला 5 वर्गमुळात 10 एवढंच उत्तर आहे. त्यानंतर चौथं गणित बघा वर्गमुळात 112. आता समजा तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यापैकी नसेल पाठ की कुणाचं येणार 16च्या पाड्यात आहे ते हे माहिती आहे तुम्हाला. किंवा 16 बघा 16 85 66 96 16 7 16 गुणिले 7 16चं वर्गमूळ बाहेर निघतं 4 वर्गमुळात 7. ह्याचं हे झालं सोपं रूप. ही आणि ही संख्या एकच आहे पण या करणीचं हे सोपं रूप झालं. अशा पद्धतीने 5वं गणित 168 मध्ये 168 मध्ये बघा काय येणार. 168 मध्ये 4च्या पाड्यात ठीक आहे 4ने आपण पहिल्यांदा भाग लावू. बघा 4 चोक 16 आणि 4 दुने 8 म्हणजे 4 गुणिले 4 चोक 16 42. आता बघा इथे 42 4 गुणिले 42. आता 4चं वर्गमूळ किती येतं बघा 2 2 वर्गमुळात 42. आता इथे बघा 42ची फोड पडते का परत नाही पडत. मग 42 आणि 2 ही तुमचं फायनल उत्तर आहे. तर कारण 42ची फोड पडते 6 7 42 पण त्याच्यामध्ये 6चं पण वर्गमूळ निघत नाही 7चं पण वर्गमूळ निघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी संख्या आहे की याचं जे उत्तर आहे त्यामुळे हे असंच येणार फक्त 2 वर्गमुळात 42. तर अशा पद्धतीने करणींना सोपं रूप द्या हे आपण बघितलेलं आहे. आता प्रश्न तिसरा आपला बाकी होता बघा. मी मुद्दामून ठेवलेला कारण तो ह्याच्यावरती डिपेंड आहे की खालील सजातीय कोणत्या आणि विजातीय कोणत्या हे ओळखा. सजातीय करण जोड्या दिलेल्या आहेत. सजातीय कोणत्या आणि विजातीय कोणत्या हे ओळखायचं आहे. सजातीय व कोणत्या विजातीय कोणत्या विजातीय आहेत. कोणत्या सजाती आहेत आणि कोणत्या विजाती आहेत ते बघायचे. पहिलं बघा तोंडी उत्तर काढायचे 52 5 वर्गमुळात 13. आता सगळ्यात पहिले ह्या सजाती आहेत की विजाती आहेत कसं ओळखणार. ह्याची कोटी 2 आहे ह्याची पण कोटी इथे कोण नाही म्हणजे 2 आहे कोटी सारखी. आणि करणीची संख्या सारखी पाहिजे. ही किती आहे 13 ही किती आहे 52 नाहीये पण ह्याची 13 येऊ शकते बघा. 13 गुणिले 4 ह्याची जर फोड केली तुम्ही ह्याची एक सोडून दाखवतोय म्हणजे वर्गमुळात 13 गुणिले 4 आणि 4चं वर्गमूळ बाहेर निघतं म्हणजे 2 वर्गमुळात 13. म्हणजे ही संख्या 5 वर्गमुळात 13 आणि ही संख्या किती आहे 2 वर्गमुळात 13. म्हणजे बघा ह्या आणि ह्या दोन्ही सजातीय करणी आहेत. ह्या कोणत्या करणी आहेत सजातीय करणी आहे. तुम्हाला सजातीय करणी कोणत्या आणि विजातीय करणी कोणत्या हे ओळखता आलं पाहिजे. आता दुसरा बघा
दुसऱ्यामध्ये जर बघितलं तर 68 आणि 5 वर्गमुळात 3, म्हणजे इथं वर्गमुळात 3 आहे आणि कोटी 2 आहे, इथं वर्गमुळात 68 आहे. मग हे 3च्या पाड्यात आहेत का? नाही. त्यामुळे हे सतत ह्याची फोड येणार नाही. आता इथे ना 17 चोक ह्याची फोड जर केली तर 4 गुणिले 17, 4 गुणिले 17 केलं तर 2 वर्गमुळात 17 येणार. त्यामुळे बघा इथे कोटी 2 आहे पण करणीची संख्या सारखी आहे का? नाही. त्यामुळे ही कोणती आहेत? हे विजातीय करणी आहेत. विजातीय करणी आहेत. कारण आपण वर्गमुळात 68 ची जर फोड केली तर ती ही येते. मग बघा इथे बघा चेक करा, नाही येणार. तर ह्या चेक करून बघायच्या आहेत. तिसऱ्यामध्ये बघा 4 वर्गमुळात 18, 7 वर्गमुळात 2. आता ह्याची जर मी फोड केली तर ही लहान संख्या आहे 2. वर्गमुळात 18 तर 4, 9 गुणिले 2, 9चा वर्गमूळ बाहेर आल्यावर 3 येतं. 4 गुणिले 3 वर्गमुळात 2 म्हणजे 4 त्रिक 12 वर्गमुळात 2. मग इथे बघा वर्गमुळात 2 आहे, इथे पण वर्गमुळात 2 आहे. इथे 7 आहे, बाहेरची संख्या काही का असेना. ह्याची कोटी 2 आहे, ह्याची पण कोटी 2 आहे. मग ह्या कोणत्या करण्या आहेत? सजातीय करणी आहेत या. तर तुम्हाला अशा पद्धतीने ओळखता आलं पाहिजे. पुढे बघा चौथं 19 वर्गमुळात 12, 6 वर्गमुळात 3. हे जर बघितलं तर 19 वर्गमुळात 12 आहे ना, आता इथे 3 आहे. 4 त्रिक 12. बघा इथे सोप्या रूपात लिहायचं. 4चं वर्गमूळ बाहेर आल्यावर 2 येतं. म्हणजे ह्याचं जी किंमत आहे ही आहे 38 वर्गमुळात 3 आणि 6 वर्गमुळात 3. त्यामुळे या कोणत्या करणी आहेत? सजातीय करणी आहेत. आता तुम्हाला मी 5वं आणि 6वं तोंडी सांगतोय. आता काय 22ची बोट 2 गुणिले 11 आणि 3 गुणिले 11, परंतु 2चा वर्गमूळ निघत नाही, 3चा पण निघत नाही. त्यामुळे ह्या कोणत्या करणी येणार? विजातीय. ह्या विजातीय करणी आहेत. आणि 6व्यामध्ये जर बघितलं 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75 आहे, तर 25 गुणिले 3, 25 गुणिले 3 केलं तर आतमध्ये 3 राहणार, पण ह्याच्या आतमध्ये 5 आहेत. मग ह्या सुद्धा विजातीय करणे आहेत. ह्या सुद्धा काय आहेत? बघा 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75, ह्या कोणत्या येणार? विजातीय करणी येणार आहेत. ह्या सुद्धा ह्या 11 दुने 22, 11 त्रिक 33, पण ह्याची आतमध्ये 11चं वर्गमूळ निघत नाही, 2चा पण निघत नाही. त्यामुळे हे असंच ठेवायचं आहे. ह्या सुद्धा विजातीय करणी. तुम्हाला सजातीय करणी कोणत्या आणि विजातीय करणी कोणत्या हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे तो करणींची तुलना करायची. 5वा बघा, तुलना करायची. तर तुलना कशी करायची? म्हणजे लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा ठरवायचा आहे. लहान मोठेपणा ठरवा. आता बघा पहिलं गणित दाखवतोय मी तुम्हाला. 7 वर्गमुळात 2, 5 वर्गमुळात 3. आता या दोघांमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मग तुम्ही असं ठरवू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये कसं ठरवणार बघा. 7 वर्गमुळात 2, 5 वर्गमुळात 3 आहे. मग ह्या 7ला आतमध्ये पाठवा. म्हणजे ह्याला सोपं रूप आहे ना, ह्याला एकदम परत आतमध्ये लिहा. म्हणजे बाहेर संख्या नको, म्हणजे तुम्हाला ओळखायला बरं पडेल की असं ओळखू नाही शकत तुम्ही. मग ह्या 7ला आतमध्ये गेल्यावर वर्ग होणार त्याचा, म्हणजे उलट होणार. जसं आपण मग कशी केलं त्याच्या उलट करायचं. म्हणजे 49 गुणिले 2 होणार. आणि हे ते बघितलं ह्या पण 5ला आतमध्ये पाठवायचं, म्हणजे आतमध्ये गेल्यावर वर्ग होणार याचा. 5चा वर्ग 25, 25 गुणिले 3. आता बघा 49 गुणे 98 आणि 25 त्रिक 75. आता ह्या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता. कोटी 2 2 आहे, सारखीच आहे कोटी. त्याच्यामुळे कोटी सारखी आहे. मग कोटी सारखी असल्यामुळे डायरेक्ट जी आतमधली संख्या मोठी ती करणी मोठी. मग ह्या दोघांमध्ये तुम्ही ठरवू शकता. वर्गमुळात 98 हे मोठे येणार वर्गमुळात 75 पेक्षा, कारण 98 हे मोठे आहेत 75 पेक्षा. मग ह्याचं खरं रूप काय आहे? 7 वर्गमुळात 2 ही मोठी संख्या आहे.
5 वर्गमुळात 3 पेक्षा. तर अशा पद्धतीने तुम्हाला करणींचा लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे. आता दुसरा बघा, दुसऱ्यामध्ये वर्गमुळात 247 आणि वर्गमुळात 274. आता याच्यामध्ये बघा बाहेर संख्या कोणतीच नाहीये, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे 247 पेक्षा 274 मोठे. मग साहजिकच वर्गमुळात 247 पेक्षा वर्गमुळात 274 ही संख्या मोठी येणार आहे. तर असं तुम्हाला लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे. आता तिसऱ्या गणितात बघा, तिसरं गणित 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28. बघा ही ह्याच्या बाहेर कोणती संख्या नाहीये, ह्याच्या बाहेर 2 आहे, त्याला आतमध्ये पाठवा मग ठरवा. आता 2चा वर्ग आतमध्ये गेल्यावर 4 होईल, मग 4 गुणिले 7 आणि हे वर्गमुळात 28. मग आता 4 गुणिले 7 किती आलं 28 आणि हे किती येणार 28. मग या दोन्ही संख्या सारख्या आहेत. वर्गमुळात 28 बरोबर वर्गमुळात 28, म्हणजे ह्या दोघांमध्ये 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28 ह्या दोन्ही संख्या कशा आहेत समान आहेत. तर अशा पद्धतीने कोणतेही गणित असू द्या तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता बघा चौथं गणित, चौथ्या गणितामध्ये बघा 5 वर्गमुळात 5 7 वर्गमुळात 2. आता इथे बघा, इथे काय करणार 5ला आतमध्ये पाठवायचं, 5ला आतमध्ये गेल्यावर 25 येणार, 25 गुणिले 5. 7ला आतमध्ये गेल्यावर 7 49, 49 गुणिले 2, 25 गुणिले 5 75, सॉरी 125 आणि 49 गुणिले 2 98. आता या दोघांमध्ये कोण मोठं आहे तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता. वर्गमुळात 125 मोठा आहे की वर्गमुळात 98 मोठा आहे, तर वर्गमुळात 125 ही मोठी संख्या आहे वर्गमुळात 98 पेक्षा. म्हणून ह्याचं खरं रूप काय आहे 5 वर्गमुळात 2 ही संख्या मोठी आहे 7 वर्गमुळात 2 पेक्षा. तर अशाने आता कधी कधी समजा आता इथे 5वं पण तुम्हाला सोपं एकदम जमेल तुम्हाला. मी 6वं गणित दाखवतो डायरेक्ट, वेगळ्या पद्धतीचं आहे. 5 वर्गमुळात 3 आणि 9. आता इथे बघा असं नाही दिलं की करणींमध्ये, ही करणी नाही संख्या आहे, कोणतीही करणी हा सुद्धा एक संख्येचा प्रकार आहे. तुम्ही म्हणा सर 9 करणी नाहीये, मग लहान मोठेपणा कसं ठरवणार बघूया ना, याला आपण लिहूया करणीच्या चिन्हामध्ये. आता 5 वर्गमुळात 3 आणि हे 9 आहे, याला आतमध्ये गेला 5चा वर्ग होणार आतमध्ये 25 गुणिले 3, 9चा वर्गमूळ किती येणार 81. कारण ह्याला पण 9 ह्याच्या कोण 9ला वर्गमूळ 81 म्हणजे 9. आता बघा 25 त्रिक 75 आणि वर्गमुळात 81, या दोघांमध्ये कोण मोठे आहे तर हे मोठे आहेत, म्हणजेच 75 पेक्षा वर्गमुळात 81 मोठे आहेत. म्हणून तुम्ही लिहू शकता की 5 वर्गमुळात 3 पेक्षा 9 ही संख्या काय आहे मोठी आहे. याच पद्धतीचं तुमचं 7वं गणित आहे, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे ते. 7 2 वर्गमुळात 5, 7चा वर्गमूळ आतमध्ये गेल्यावर हे होणार 49 बघा इथे, आणि इथे 2चा वर्गमूळ गेल्यावर 4 गुणिले 5, 4 पंचे 20, 49 हे मोठे आले वर्गमुळात 20 पेक्षा, म्हणजे 7 ही संख्या मोठी आहे 2 वर्गमुळात 5 पेक्षा. तर अशा पद्धतीने करणींचा लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण सोपं रूप द्यायचं आहे. आपण 2.3 मधील प्रश्न 6वा बघत आहोत. सोपे रूप द्या. सोपे रूप द्या म्हणजे ज्या तुम्हाला 2-3 करणी दिलेल्या आहेत, गुणाकार दिलाय तर गुणाकार करायचा, भागाकार करायचा, जी क्रिया दिलेली ती क्रिया करायची, त्याला म्हणतात सोपे रूप द्या. आणि येणारं उत्तर सोप्या रूपात मांडायचं करणीचं. आता इथे बघा 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3. आता करणींची बेरीज करताना सगळ्यात महत्वाचं ही जी सजातीय करणी पाहिजेत बघा, सजातीयच करणी पाहिजेत बेरीज वजाबाकी करताना. आणि आतमधल्या संख्यांची बेरीज होत नाही. हा वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 3 आहे, ह्यांची वर्गमुळात तसंच राहणार आहे, फक्त जे बाहेरचे सहगुणक आहे त्यांची बेरीज वजाबाकी होते. बेरीज आणि वजाबाकी करताना नियम लक्षात घ्या. 5 अधिक 8 किती झाले 13, 13 वर्गमुळात 3 हे असंच उत्तर येणार. ह्या दोघांची बेरीज करायची, 5 अधिक 8 13, वर्गमुळात 3 तसंच राहणार. त्याच्यानंतर जी क्रिया आहे ती क्रिया करायची. दुसऱ्या गणितामध्ये बघा, दुसऱ्या गणित जर बघितलं सोपं रूपमध्ये
9 वर्गमुळात 5 4 वर्गमुळात 5 अधिक 125. आता बघा इथे 3 करणे दिलेले आहेत. तुम्ही म्हणाल सर इथे करणीचं 5 आहे त्यामुळे ह्यांची बेरीज वजाबाकी होणार, पण इथे 125 आहे. मग इथे 5 करू शकतो आपण, ह्याची फोड करायची. बघा 25 गुणिले 5 जर केलं ह्याला सोप्या रूपात मांडा फक्त एवढ्या ह्याला. मग काय नाही बघा 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक 25 गुणिले 5. मग 25चं वर्गमूळ बाहेर आल्यावर 5 येतं. तोपर्यंत ह्यांची वजाबाकी करून ठेवा. इथे 9तून 4 गेले, 9तून 4 गेले तर किती येणार 5. 5 वर्गमुळात 5 अधिक ह्याचं वर्गमूळ बाहेर आलं 5 वर्गमुळात 5. आता बघा बघा परत आता यांची बेरीज होऊ शकते. या दोघांची वजाबाकी केली. डावीकडून जाताना जी क्रिया पहिली असेल ती क्रिया पहिले करायची, म्हणजे बेरीज वजाबाकींपैकी. जर गुणाकार भागाकार असेल तर गुणाकार पहिला आला तर गुणाकार करायचा, भागाकार पहिला आला तर भागाकार. जे आपण संख्यांमध्ये नियम आहे तेच इथे आहे. 5 अधिक 5 10 वर्गमुळात 5. यांचे वर्गमुळात 10 येत नाही. ही संख्या तशीच ठेवायची करणीचं संख्या. तसं इथे वर्गमुळात 3 तसे ठेवले. 5 अधिक 8 13. तर अशा पद्धतीने हे सोपं रूप द्यायचंय. आता तिसऱ्या गणितात बघा सोपं रूप द्यामध्ये 7 वर्गमुळात 48 वजा वर्गमुळात 27 वजा वर्गमुळात 3. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये तिन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत, मग यांची बेरीज वजाबाकी कशी करणार. आता इथे बघा 3 आहे, मग इथे पण 3 आहे. 9 त्रिक 27, 9चं वर्गमूळ लिखतं. 16 त्रिक 48. बघा 7 ह्याची फोड करायची 16 गुणिले 3. ह्याची फोड करायची 9 गुणिले 3 वजा वर्गमुळात 3. 16चं वर्गमूळ बाहेर आल्यावर 4 येतं. 7 गुणिले 4 वर्गमुळात 3. ह्याचं वर्गमूळ बाहेर आल्यावर 3 येतं. 3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. 7 चोक 28 वर्गमुळात 3. 3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. आता बघा इथे डायरेक्ट 28 मधून 3 गेले किती येणार. 28 मधून 3 गेले 25. आणि इथे कोण नाही म्हणजे 1 असतो. 1 25 मधून 1 गेला म्हणजे 24. उत्तर आलं 24 वर्गमुळात 3. अशा पद्धतीने बेरीज वजाबाकी करायची आहे. चौथं गणित बघा थोडंसं कठीण आहे. याच्यामध्ये वर्गमुळात 7 3/5 वर्गमुळात 7 अधिक 2 वर्गमुळात 7. आता हे अपूर्णांकात आहे. ठीक आहे, ह्याची पहिल्यांदा ह्या दोघांची पहिले बेरीज करून घ्या, ह्याची आणि ह्याची. इथे कोण नाही म्हणजे 1 असतो. 1 वर्गमुळात 7 अधिक 2 वर्गमुळात 7 म्हणजे किती येणार 3 वर्गमुळात 7 वजा 3/5 वर्गमुळात 7. आता ह्यांची वजाबाकी कशी करणार, तर बाजूला जरी केली तरी चालेल. बघा 3 वजा 3/5 ह्याच्या छेदाला कोण नाही म्हणजे 1 असतो. आपल्याला माहिती आपण कसं करतो ते. ह्याच्या छेदाला कोण नाही म्हणजे 1. मग ह्यांची फक्त जी बाहेरच्या संख्येची बेरीज वजाबाकी करायची. म्हणजे 3 मधून 3/5 गेले तर इथे बाजूला मी करून दाखवतो बघा. 3 वजा 15 3 1 3 5 1 5 तिरकस गुणाकार. म्हणजे 15तून 3 गेले किती येणार 12. बरोबर 12/5 येणार याचं उत्तर. 12/5 वर्गमुळात 7. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सोपं रूप देता येतं. बेरीज होती म्हणून बेरीज केली. आता गुणाकार जर असेल बघा 7वा जो प्रश्न आहे तो काय आहे, गुणाकार करा आणि सोप्या रूपात लिहा. गुणाकार करायचा आहे आणि सोप्या रूपात लिहायचं आहे. बघा पहिलं उत्तर. गुणाकाराची क्रिया करताना गुणाकाराचे नियम लक्षात घ्या. बाहेरच्या संख्येचा बाहेर गुणाकार, आतमधल्या संख्येचा आतमध्ये गुणाकार करायचा. म्हणजे इथे बाहेर 3 आहे, इथे कोण नाही 1 म्हणजे बाहेर 3 तसंच येणार. आणि आतमधल्या संख्येचा 12 गुणिले 18 मग किती आलं बघा 3. 12 गुणिले 18 केला गुणाकार. तो गुणाकार किती येईल तो लिहायचा इथे. आपण इथे बाजूला करून बघू शकतो. 12 गुणिले 18 18 दुनी 36 3 18 के 18 आणि 3 21 216. आता बघा 216 मग 3 हे 4च्या पाड्यात आहे. 216 म्हणजे फोड करायची 4पासून. 4 गुणिले 4 पंचे 20 उरला 1 4 चोक 16 किंवा 216 कोणत्या मोठ्या पाड्यात आहेत. बरं ठीक आहे, आपण परत बघूया. 3 गुणिले याचे सोप्या रूपात मांडायचे 2 वर्गमुळात 54. आता 9 सक 54 इथे बघा 3 दुने 6 पुन्हा याची फोड पडते 9 गुणिले 6 9चं वर्गमूळ आलं 3. पुन्हा बाहेर काढलं आपण हे 3 येतं वर्गमूळ
म्हणजे 36च्या पाड्यात डायरेक्ट लिहिलं तर चालेल. 6 गुणिले 3 वर्गमुळात 6, साहित्रिक 18 वर्गमुळात 6, हे त्याचं गुणाकाराचं हे सोपं रूप आहे. आतमधल्या संख्येचा आतमध्ये गुणाकार करायचा, बाहेरच्या संख्येचा गुणाकार बाहेर करायचा. आता इथे बघा दुसरं गणित गुणाकाराचं 3 वर्गमुळात 12, 7 वर्गमुळात 15. गुणाकार बघू शकतो आपण इथे. सॉरी, इथेच करतो मी डायरेक्ट. बाहेरच्या संख्येचा बाहेर गुणाकार करा, म्हणजे 3 गुणिले 7 आणि आतमधल्या संख्येचा गुणाकार आतमध्ये 15 गुणिले 12, 7 त्रिक 21 आणि यांचा गुणाकार जर बघितलं तर 15 दुणे 30, 3 15 1 15 आणि 18 180, 21. हे बघा 36च्या पाड्यात आहे डायरेक्ट. 36 गुणिले 5, 36चं वर्गमूळ निघतं. 21 गुणिले 6 याचा वर्गमूळ 6ला वर्गमुळात 5, 6 1 6, 6 दुणे 12 वर्गमुळात 5. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोपं रूप द्यायचंय. आता तिसरं गणित बघा याच्यामधलं गुणाकाराचं. 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. ह्याच्या बाहेर कोण नाही म्हणजे 1 असतो, मग बाहेरच्या संख्येचा बाहेर गुणाकार करायचा. 3 गुणिले 1, 8 गुणिले 5 गुणाकार करताना आतमधल्या संख्येचा आत गुणाकार. 3 1 3, 8 5 40. असंच ठेवलं तरी चालेल, पण याला सोपं रूप पण द्यायला सांगितलं त्यांनी. 3 4 गुणिले 10, कारण 4चं वर्गमूळ निघतं. 3 गुणिले याचं वर्गमूळ 2 आलं, वर्गमुळात 10, 6 वर्गमुळात 10. आता पुढचं बघा चौथं गणित काय आहे. 5 वर्गमुळात 8, 2 वर्गमुळात 8. बघा बाहेरच्या संख्येचा गुणाकार बाहेर 5 गुणिले 2 आणि आतमध्ये 8 गुणिले 8. आता 5 दुणे 10 आणि 8 गुणिले 8 64. 64चं वर्गमूळ निघतं. किती येणार बघा 10. 64चं वर्गमूळ डायरेक्ट येतं 8, म्हणजे 8 गुणिले 10 किती आलं 80. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 80. तर अशा पद्धतीने हा गुणाकार केला. जर भागाकार करा, 8वा प्रश्न जो आहे तो काय आहे, भागाकार करायचा आहे आणि सोप्या रूपात मांडायचं आहे. आता भागाकार बघा, पहिलं 92 भागिले 2 बघा इथे. मग 92 बघा इथे कोटी 2 आहे तशीच लिहायची आणि आतमधल्या संख्येचा आतमध्ये भागाकार. 92 भागिले 2 जर सॉरी 98ला जर 2 ने भागलं तर 49 उत्तर येतं आणि 49चं वर्गमूळ येतं 7. अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचंय. दुसऱ्या गणितात बघा 125 भागिले 50 वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 50. मग ह्या दोघांना 25 ने भाग जातोय बघा. 25 दुणे 50, 25 5 125, म्हणजे याचा भागाकार आला वर्गमुळात 5/2 सोपं रूप. त्यानंतर तिसरं 54 भागिले वर्गमुळात 27, वर्गमुळात 54 भागिले वर्गमुळात 27. बघा 27 1 27 दुणे 54 वर्गमुळात 2. चौथं गणित 310 वर्गमुळात 5. 310 भागिले 5 करायचं. मग बघा 310ला जर 5 × 30 उरला 1, 5 दुणे 10 म्हणजे वर्गमुळात 62 आलं. तर अशा पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो, भागाकार करू शकतो. आता अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, छेदाचं परिमेयीकरण करा. जो 9वा प्रश्न आहे हाही महत्वाचा आहे. छेदाचे परिमेयीकरण करा. छेदाचे परिमेयीकरण करा. बघा पहिलं गणित जे आहे 3 वर्गमुळात 5. छेदाचं परिमेयीकरण करायचं कसं, सोपी पद्धत सांगतो. छेदाला वर्गमुळात 5 आहे, ही अपरिमेय संख्या आहे. बघा ही वर्गमुळात 5 ही जी संख्या आहे अपरिमेय. पण छेदाचं परिमेयीकरण म्हणजे छेदाला परिमेय संख्या आली पाहिजे. मग काय करायचं बघा,
एक सोपी आहे पद्धत सांगतो, जी छेदाला अपरिमेय संख्या आहे त्यानेच अंशाने छेदाला गुणायचं. म्हणजे काय होतं बघा, 3/वर्गमुळात 5 आहे त्याला वर्गमुळात 5/वर्गमुळात 5 गुणायचं. कारण वर्गमुळात 5/वर्गमुळात 5 ह्याची किंमत जर तुम्ही बघितली तर वर्गमुळात 5/वर्गमुळात 5 ह्याची किंमत किती आहे? 1. कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर काही फरक पडत नाही. आता गुणाकार केल्याने काय होतं, वर्गमुळात ह्यांचा जर गुणाकार केला तर 3/5 येणार आणि वर्गमुळात 5 गुणिले 5 25 म्हणजे याचं वर्गमूळ परत येतं 5. 3/5 आणि याचं वर्गमूळ निघतंय 5. त्यामुळे ही जी छेदाची संख्या आहे ही अपरिमेय होती तर आता परिमेय आली, म्हणून याला म्हणायचं छेदाचं परिमेयकरण करा. लक्षात घ्या. आता बघा इथे म्हणजे त्या संख्येने अंशाने छेदाला गुणायचं. म्हणजे वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमूळ निघून जातं, म्हणजे 5 असं लिहिलं तरी चालेल. आता दुसऱ्याकडे बघा काय करायचं, 1/वर्गमुळात 14 आहे. 1/वर्गमुळात 14 याला वर्गमुळात 14/वर्गमुळात 14 गुणायचं. म्हणजे काय होणार, यांचा दोघांचा गुणाकार येणार वर्गमुळात 14 आणि वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे वर्गमूळ निघून जातं, उत्तर येतं 14. तिसऱ्या गणितामध्ये पण बघा असंच, 5/वर्गमुळात 7 आहे. मग 5/वर्गमुळात 7 वर्गमुळात 7/वर्गमुळात 7 गुणायचं, त्यानेच गुणायचं. म्हणजे काय येतं बघा, यांचा गुणाकार आला 5/वर्गमुळात 7 तसाच आणि वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे आलं 7. कारण बघा आतमध्ये 49 पण वर्गमूळ केलं 7च होतं, मग डायरेक्ट लिहायचं वर्गमूळ गायब होतं. म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 केलं तर उत्तर 3 येतं त्या पद्धतीने. आता इथे चौथ्या गणितात बघा 6/9 आहे. मग 6/9 आहे तर वर्गमुळात 3/3 गुणायचं. म्हणजे बघा 6/3 आला आणि इथे 9 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 पुन्हा इथे 3ने भाग देतो बघा, 3 2 6 म्हणजे 2 3/9 म्हणजे छेदाची जी अपरिमेय संख्या होती ती निघून गेली. पाचव्या गणितात बघा 11/3 आहे. मग 11/3 याला वर्गमुळात 3/3 गुणायचं. म्हणजे 11/3 आणि वर्गमुळात 3 वर्गमूळ निघून जातं म्हणजे उत्तर येतं 3. तर अशा पद्धतीने तुम्हाला छेदाचं परिमेयकरण करा हे आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपला जो सराव संच आहे 2.3 हा इथे संपलेला